नमस्कार, माझं नाव ऋषिकेश यशवंत मांडे. दिनांक 30 मे या तारखेला मी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल आडगाव इथे सी टी स्कॅनसाठी गेलो होतो आणि तेव्हा मला एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. सी टी स्कॅनसाठी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला सकाळपासनं पाण्याचा घोटसुद्धा प्यायला नव्हता लावला आणि जेवण करायला लावलं नव्हतं. तो एक त्यांचा प्रोटोकॉल असतो. आणि माझ्यासारखेच तिथे अजूनही काही रुग्ण होते ज्यांनी जेवण केलेलं नव्हतं, काही खाल्लेलं नव्हतं आणि त्यांना अशक्तपणा होता. हे सगळं असताना सकाळी 9 ते 5पर्यंत रेडिओलॉजी डिपार्टमेंट ही चालू असते आणि हे सगळं अशी परिस्थिती असताना जवळपास 10:30 ते 11:30 किंवा 10 ते 11च्या सुमारास जवळपास 45 ते 1 तास 45 मिनटं ते 1 तास तिथे रिटायरमेंटचा कार्यक्रम चालू होता. त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे आणि तो तुम्ही लवकर बघालच. तर माझा प्रश्न असा आहे प्रशासनाला आणि ह्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला की तुम्ही हा रिटायरमेंटचा कार्यक्रम दुसऱ्या वेळेस करू शकत नव्हता का? तिथे रजिस्टर करण्यासाठी सुद्धा स्टाफ नव्हता आणि डॉक्टर एकसुद्धा नव्हता. सर्वजण हे पेशंट्सला ताटकळत ठेवून तिकडे पार्टी करत होते. पार्टी म्हणजे अटेंड करत होते ते. यात एका प्रकारे त्या डॉक्टरांचाही दोष नाही असं मला म्हणता येईल. कारण तिथे एक हायरार्कीच तशी असेल आणि ब्युरोक्रसीच तशी असेल की त्यांना ते अटेंड करावंच लागलं असेल, नाहीतर त्यांच्यावर प्रेशर येईल. तर मग ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की पेशंट्सला ताटकळत ठेवून वर्किंग आवर्समध्ये हा कार्यक्रम होतो, जे नाही व्हायला पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.